आणि आपण पाहतोय अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानची ही दृश्य विरोधकांचं पायऱ्यांवर नेहमीसारखं आता आंदोलन सुरू झालेलं आहे। फाईल हलते पैशानं मंत्रालय चालतं हप्त्यानं अशा प्रकारचा संदेश असलेला एक बोर्ड धरलेला आहे। तर झिरवाळांचा मुद्दा आज विरोधक हाती घेणार असं दिसतंय। मंत्रालयात लक्ष्मी दर्शन झिरवाळ राजीनामा द्या अशा प्रकारची मागणी विरोधकांनी केली। हातात काळे फलक धरलेले आहेत आणि या काळ्या फलकांवर अशा प्रकारे झिरवाळांची राजीनामा द्यावा अशा प्रकारची ही मागणी आहे। मंत्रालयामध्ये उघड लाचखोरी राजीनामा द्या झिरवाळ नरहरी अशा प्रकारचा हा बोर्ड लिहिलेला आहे। तर काळ्या फलकांवर अशा प्रकारे झिरवाळांच्या विरोधात ही घोषणाबाजी विरोधकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस कुठल्या मुद्द्यांनी गाजू शकतो त्याचे हे संकेत दिसत आहेत। तर झिरवाळांकडे असलेल्या विभागातील लाचखोरीचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आणि मुद्द्यांमध्ये आहे आणि त्याच वेळी आता विरोधकांच्या हातात सुद्धा हेच महत्त्वाचे मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात। तर मंत्रालय चालते हप्त्याने अशा प्रकारची घोषणाबाजी केली जाते। नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात अशा प्रकारे हे आंदोलन सुरू आहे। झिरवाळांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे। आपल्याला यामध्ये विरोधक सध्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करताना पाहायला मिळतं आहे। त्यामध्ये विजय वडेट्टीवार आहेत, सतेज पाटील आहेत, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आहेत। महापाच्या नेत्यांकडून अशा प्रकारे ही सगळी घोषणाबाजी सुरू आहे। आता सत्ताधारी हळूहळू अधिवेशनासाठी येऊ लागलेले आहेत। त्यांच्यासमोर काय नेमकी आणखी घोषणाबाजी होतीये, किती घोषणांना जोर चढतो हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आजपासून अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरू होतोय। काल संपूर्ण दिवस शोकप्रस्ताव ठेवण्यात आलेले होते अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनासंदर्भातल्या आणि आज मात्र कामकाजाला जेव्हा आता सुरुवात होणार आहे जनतेचे महत्त्वाचे मुद्दे विरोधक कुठल्या अंगाने लावून धरतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेला महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे नरहरी झिरवाळ यांच्या विभागात झालेला लाचखोरीचं प्रकरण। लिपिकाला अटक करण्यात आलेली होती। 35,000ची लाच घेताना एसीबीनं रंगे हात अटक केलेली होती आणि निश्चितच हा मुद्दा राजकीय वर्तुळात सध्या चांगलाच तापलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज विरोधकांनी हाच मुद्दा हाती घेतलेला आहे आणि तर झिरवाळ त्याचप्रमाणे सत्ताधारी सभागृहामध्ये आता काही वेळामध्ये दाखल होणार आहेत आणि त्याचवेळी विरोधकांचे अशा प्रकारे हे आंदोलन त्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन करत महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते आक्रमक झाले आहेत। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जाते। आपण पाहू शकतो या दृश्याच्या माध्यमातून प्रत्येक नेत्याच्या हातामध्ये एक आपला फलक पाहायला मिळत आहे आणि त्या फलकाच्या माध्यमातून नरहरी झिरवाळ यांच्यावरती टीका करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या क्लर्कला खरं तर लाच घेताना रंगे हात एसीबीने पकडलेलं होतं आणि तो प्रकरण राज्यभरामध्ये गाजला आणि भ्रष्टाचाराचे आरोप पुन्हा एकदा राज्य सरकारवरती होऊ लागले आणि त्याचवरून आता अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा गाजतोय आणि नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आता विरोधक आक्रमक झालेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर मवियाचं आंदोलन सध्या सुरू आहे। अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाआधी अशा प्रकारे विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काळे फलक हातात धरत घोषणाबाजी केली। आपण पाहतोय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता अधिवेशनाच्या कामकाजासाठी आज चाललेले आहेत। त्याचबरोबर अनेक सत्ताधारी नेते या ठिकाणी विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत। तर विरोधकांच्या मात्र पायऱ्यांवर जोरदार घोषणा सुरू आहेत आणि यामध्ये झिरवाळांनी राजीनामा द्यावा अशी मोठी मागणी करण्यात आलेली आहे। सध्या मवियाचे नेते एकवटले झिरवाळांच्या मागणीसाठी आणि काळ्या फलकांवर मोठमोठे संदेश लिहिले आहेत आणि झिरवाळांनी राजीनामा द्यावा याची ही मोठी मागणी करण्यात येते। आता अधिवेशनाच्या कामकाजामध्ये या सगळ्याची झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे सध्या विरोधकांच्या हातात आहेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आणि यामध्ये झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी आज विरोधक करण्याची शक्यता आहे।